नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आपल्या सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं की मोदक हे आलेच. तर आज मी नैवेद्यासाठी म्हणजेच प्रसादासाठी या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने रवा नारळ मोदक तयार केलेले आहे. एकदम सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात रेसिपी सांगितलेली आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. चवीला अप्रतिम सुरेख मार्केट सारखेच हे रवा नारळाचे मोदक तयार होतात. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला कढई कमी आचेवर तापवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. साजूक तूप या ठिकाणी फक्त 2 चमचेच घातलेले आहे आणि इथे पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तोच वापरलेला आहे. तर खूपच कमी तुपामध्ये हे मोदक तयार होतात. आता तूप हलकेसे गरम झाले की यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा. तर इथे मी जो 0 नंबरचा रवा असतो तो वापरलेला आहे, म्हणजेच बारीक रवा घेतला आहे. तर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा. गॅस हा बारीकच ठेवायचा. सर्व प्रोसेस ही बारीक गॅसवरच करायची आहे. कुठेही गॅस हा वाढवायचा नाही. तुपामध्ये रवा चांगला मिक्स करून घ्यायचा. सतत हलवत हा रवा आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत, चांगला मोकळा सुटसुटीत होईपर्यंत, हलकासा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा, सतत ढवळत कमी आचेवरच रवा हा चांगला खमंग वास सुटेपर्यंत भाजून झाला. आता याचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे, हलकासा गुलाबी झालेला आहे. तर हा सुरुवातीपासून ते आतापर्यंत भाजण्यासाठी मला 10 ते 12 मिनिटं लागलेली आहे. तर आणखी 2 ते 3 मिनिट हा चांगला भाजून घेऊ. तर बघा, आता व्यवस्थित याला रंग आलेला आहे. जवळून दाखवते. असाच कमी आचेवर चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तर रवा हा करपवायचा नाही किंवा मोठ्या आचेवर सुद्धा भाजायचा नाही. कमी आचेवरच चांगला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. तर या ठिकाणी रवा हा भाजून झालेला आहे. आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. तर तो सुद्धा मी 1 कप घातला. इथे मी 1 नारळ फोडून त्यातील खोबऱ्याचा वरील जो पाठीचा काळपट भाग असतो तो काढून घेतला. त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतला. तर अगदी सोप्या पद्धतीने खोवलेला नारळ म्हणजेच नारळाचा चव हा तयार होतो. तर तुम्ही हे नारळ, तुमच्याकडे मशीन असेल तर त्याने खोवून सुद्धा घेऊ शकता. तर आता हे बारीक गॅसवरच रव्यामध्ये नारळाचा किस चांगला एकजीव करून घ्यायचा. इथे तुम्ही जे डेसिकेटेड कोकोनट असतं ते सुद्धा वापरू शकता. तर साधारणपणे 5 मिनिटातच हे चांगलं कोरडं होतं. नारळाचा चव हा रव्यामध्ये चांगला एकजीव झाल्यानंतर तो जसा परतला जातो तसा चांगला मोकळा सुटसुटीत होतो. तर कमी आचेवरच साधारणपणे 5 ते 6 मिनिटातच हे चांगलं मिश्रण असं कोरडं व्हायला लागतं. बघा, नारळामधील सर्व मॉइश्चर हे निघून गेलेलं आहे आणि सर्व मिश्रण हे चांगलं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. तर इतपतच हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच भाजून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण असं कोरडं झाल्यानंतरच यामध्ये 1 कप रूम टेम्परेचर वरचंच दूध घालायचं. तर इथे बघा, 1 कप दूध घातलेलं आहे. तर आता हे दूध सुद्धा रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. पण त्या अगोदर यामध्ये मी केसर आहे ते दुधामध्ये भिजवून घेतलेलं होतं. म्हणजेच दूध कोमट करून त्यामध्ये 7 ते 8 केसरचे धागे घातलेले होते. त्यामुळे काय होईल, आपल्या या मिश्रणाला म्हणजेच मोदकाला छान एक पिवळसर रंग येईल. तर हे चांगलं मिक्स करून घेतलं. तर इथे केशर घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, परंतु केसर घातल्यामुळे मोदकाला एक रिचनेस येतो व फ्लेवर मध्ये सुद्धा थोडासा बदल होतो. तर असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. किंवा यामध्ये तुम्ही रंगासाठी जे फूड कलर असतात तर कुठलाही फूड कलर तुम्ही यात वापरू शकता. तर बघा, हे चांगलं मी मिक्स करून घेतलं. रंग देखील सुरेख आलेला आहे. आता यामध्ये 1 कप याप्रमाणेच पिठी साखर घालायची आहे. तर साखर मी मिक्सरला फिरवून घेतली होती. तर 1 कप बरोबर यामध्ये पिठी साखर घातली. आणि आता ही घातलेली पिठी साखर सुद्धा तयार मिश्रणामध्ये चांगले एकजीव करून घ्यायची. तर गॅस हा बारीकच ठेवलेला आहे. गॅस अजिबात वाढवायचा नाही. थोडा वेळ लागतो, परंतु अगदी चविष्ट, छान असे सुबक, आकर्षक हे मोदक तयार होतात. ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच हे दिसतात. आणि चव म्हणाल तर अप्रतिम अशी चव येते. तर हे मोदक एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडतील.
तर आता साखर घातल्यामुळे मिश्रण बघा हलकसं पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. पण जसं आपण हे परतत जाऊ तसा याचा एक गोळा तयार होईल. तर बघा साखर पूर्णपणे वितळलेली आहे, चांगली एकजीव झालेली आहे. मिश्रण हे कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी मोदक तयार करण्यासाठी जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि गॅस बंद झाल्यानंतरच यामध्ये फ्लेवरसाठी आपण पाव चमचा वेलची पावडर घालणार आहोत. तर इथे मी वेलची पावडर ही सेपरेट दळून घातलेली आहे. तुम्ही जेव्हा साखर आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा त्यामध्ये 1-2 वेलची सुद्धा दळताना घालू शकता, म्हणजे साखरेसोबतच वेलची दळली जाईल. तर तसं करू शकता किंवा अशी शेवटी वेलची पावडर घातली तरी चालेल. तर आता गॅस बंद आहे. फक्त आपल्याला घातलेली जी वेलची पावडर आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर मिश्रण हे हलकसं थंड सुद्धा होतं आणि घट्ट सुद्धा होतं. तर बघा 10 मिनिटानंतर मिश्रण हे चांगलं थंड झालेलं आहे. हलकसं कोमट असलं तरी चालेल आणि त्याचा सहजरित्या हातात घेतल्यानंतर बघा हाताला ते चिटकत सुद्धा नाही आणि गोळा तयार होत आहे. म्हणजेच हे मिश्रण मोदक तयार करण्यासाठी अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी मोदक हे मी साचा वापरून तयार करणार आहे. म्हणजेच अगदी मार्केटमध्ये जसे मोदक दिसतात अगदी त्याचप्रमाणे हे मोदक तयार होणार आहे. त्यासाठी बघा इथे मी असा छोटा मोदकाचा साचा घेतलेला आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साचे मिळतात, कुठलाही साचा वापरू शकता. तर या साच्याला हलकसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं. असं तूप लावल्याने मोदक हा सहजरित्या निघतो आणि त्याला एक चकाकी सुद्धा येते. त्यामुळे तुपाने नक्कीच ग्रीस करून घ्या. त्यानंतर इथे मोदक हा चांगला आकर्षक दिसावा म्हणून मी काही केसर लावून घेत आहे आणि आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचे छोटे छोटे तुकडे सुद्धा करून ठेवू शकता. तर मोदक हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकता. तर या ठिकाणी बघा मी केसर आणि काही ड्रायफ्रूट टाकलेले आहे. तर आता हे थंड झालेलं मिश्रण या साच्यामध्ये असं दाबून चांगलं भरून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, मोदकाला चांगला आकार येईल. त्यामुळे व्यवस्थित हे दाखविल्याप्रमाणे साच्याप्रमाणेच यामध्ये असं चांगलं प्रेस करून भरायचं. तर बघा दोन्ही याच्यामध्ये मी हे चांगलं भरून घेतलेलं आहे आणि आता मोदकाचा साचा हा बंद करून एक्स्ट्राचं जे आहे ते सर्व मिश्रण काढून घ्यायचं आणि खालून सुद्धा जे एक्स्ट्राचा आहे तो सर्व भाग मी काढून घेतला. साचा बंद करून वरचं आणि खालचं मिश्रण चांगलं दाबून असं प्रेस करायचं. त्यामुळे मोदकाला आकारही छान येईल आणि मोदक हा चांगला सुबक असा दिसेल. तर आता साचा भरून तयार आहे. तर उघडून बघूया. तर बघा किती सुबक आणि छान असा आकर्षक इथे मोदक तयार झालेला आहे. दिसतो की नाही अगदी मार्केट प्रमाणेच. तर या ठिकाणी रवा नारळाचा छान असा केशर फ्लेवरचा मोदक तयार आहे. तर हा तयार मोदक प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि याच पद्धतीने राहिलेले मोदक सुद्धा तयार करूया. तर बघा खूपच सोपी अशी पद्धत आहे. तर यामध्ये प्रमाण सुद्धा अचूक असे सांगितलेले आहे आणि जास्त लक्षातही ठेवायची गरज नाही. सर्व प्रमाण हे 1 कप किंवा तुम्ही 1 वाटी याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता. तर इथे आपण 1 कप रवा, 1 कप नारळाचा चव घेतलेला आहे. नारळाच्या चव ऐवजी तुम्ही इथे जे डेसिकेटेड कोकोनट भेटतं ते घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी 1 कप दूध वापरलेलं आहे. तर रूम टेम्परेचरवरचं दूध घ्या. त्यानंतर यामध्ये 1 कप पिठी साखर वापरलेली आहे. तर अगदी 1 कप किंवा 1 वाटी याप्रमाणे प्रमाण घ्या. अचूक पद्धतीने हे मोदक तयार होतील आणि फ्लेवरसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही वेलची पावडर किंवा तुम्ही यामध्ये जायफळ पावडर घालू शकता किंवा दाखविल्याप्रमाणे केसरचा वापर सुद्धा करू शकता. तर बघा या ठिकाणी मी सर्व मोदक तयार करून घेतले आहे. तयार मिश्रणामध्ये 25 ते 26 मोदक तयार होतात. जर छोटा साचा वापरला तर यापेक्षा सुद्धा जास्त मोदक तयार होतील. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साचा इथे वापरू शकता. अगदी माव्याप्रमाणेच हे मोदक तयार होतात. पेड्यासारखे मऊसर होतात. ओल्या खोबऱ्याचा अगदी छान असा खाताना फ्लेवर जाणवतो. तयार मोदक हे बाहेर 2 दिवस राहतात आणि फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस टिकतात. तर ह्या गणेश चतुर्थीसाठी बाप्पाच्या प्रसादाला हे मोदक झालेच पाहिजे.
करून बघा. खूपच सोपी अशी पद्धत आहे. तर बाप्पाच्या प्रसादासाठीचे हे मोदक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.